विराट मल्टीपर्पज फाउंडेशन खामगावचे अध्यक्ष मनोज नगरनाईक, दिव्यांग सेवक शत्रुघ्न इंगळे यांच्या वतीने खामगाव तालुक्यातील शेकडो दिव्यांगांना सोबत घेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना अतुल पाटोळे तहसीलदार खामगाव यांच्या मार्फत 10 जुलै रोजी मागणी निवेदन सादर करण्यात आले। यावेळी दिव्यांग महिला भजनी मंडळ यांच्यासह मागण्यांच्या निवेदनाची पालखी काढी तहसील कार्यालयात निवेदन सादर केले। दिव्यांगांना लोकसभा निवडणुकीनंतर 5000 प्रतिमाह अनुदानाचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन पत्र दिले होते, परंतु त्यावर अद्यापही कार्यवाही करण्यात आली नसल्याने दिव्यांग बांधव संतप्त झाले आहेत। त्यासोबत दिव्यांग बांधवांना विविध सवलतींचा लाभ तात्काळ देण्याची मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार, खामगाव। 10 तारखेला संपूर्ण राज्यभर दिव्यांगांच्या विविध मागण्यांकरता मुंबईपासून ते गोंदियापर्यंत आंदोलन चालू आहे। तर दिव्यांगांच्या प्रमुख समस्या असलेल्या त्यामध्ये दिव्यांग अनुदानामध्ये वाढ करणे, ती रक्कम 5000 रुपये ठरविणे, त्यासह नगर परिषद व ग्रामपंचायतमध्ये असलेला भेदभाव करणारा परिपत्रक, त्यामध्ये घर सवलत बाकी लावणे, यासह दिव्यांगांकरिता शासनाने 200 फूट जागा मंजूर केलेली असतानाही त्या परिपत्रकानुसार ज्या दिव्यांगांकडे जागा नाही त्या दिव्यांगांना ती जागा उपलब्ध करून त्यावर घरकुल निर्माण करण्यासाठी उपलब्ध करून देणे, यासह आमच्या विविध मागण्या घेऊन माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे खामगाव तहसीलदार मार्फत निवेदन सादर करणार आहोत। तरी आमच्या या दिव्यांग बांधवांच्या समस्या, यासह निराधार महिला वर्गाच्या समस्या घेऊन सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व दिव्यांग निराधार बांधवांचे मी मनापासून आभार मानतो व थोड्याच वेळात आपण निवेदन घेऊन निवेदनाची पालखी काढून हे निवेदन आपण तहसीलदार यांच्याकडे सादर करणार आहोत। धन्यवाद।